गौरव शेठला नवीन गाडी बघायला आलोय। बघा आता गौरवला कुठली गाडी आवडते बघू आता। चालला हा गौरव शेठ आता कोटेशन करतोय गाडीचा। दिली कॅश घेतले गाईस। गौरव नवीन गाडी घेतली डायरेक्ट कॅश घेतले कॅश भाई। पोर बघितले ह्यो बोलतो मी नाही जाणार पोर बघले का गौऱ्याला? गावाला गेलती मग पोर कशी? बायोडेटा पाठवले त्या पण बघून येतो आहे काय गौऱ्या त्या पोरीचा बायोडेटा पाठवली तुला व्हॉट्सअपला बघ ना। काय बघणार आहे बायोडेटा पाठवले बघ त्या पोरीचा बायोडेटा पाठवली बघ। त्याला भरून मान पकडून त्याला पोर बघायला घेऊन जाऊ आम्ही। गाई बघा एवढं लगीन करत नाही। गोपालला पोरा झाली तू काय गोठा गेल तो काय रे? नाही तर आख्याचा तरी करून टाकायला मुला लोक आटकाला मोकली नाही पोरा। हा ना जायला मी करू लग्न मग याचं करून टाकू तू रे माग। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो आजपासून आपले डेली ब्लॉग चालू होणार आहेत ना। आता आम्ही चाललेलो आहे गौरव शेठला नवीन गाडी बघायला। हा पोर बघायला मी बोललो गाडी बघायला आई होते पोर बघायला। पोर बघितले ह्यो बोलतो मी नाही जाणार पोर बघले का गौऱ्याला? गावाला गेलती मग पोर कशी? बायोडेटा पाठवले त्या पण बघून येतो आहे काय गौऱ्या त्या पोरीचा बायोडेटा पाठवली तुला व्हॉट्सअपला बघ ना। काय बघणार आहे बायोडेटा पाठवले बघ त्या पोरीचा बायोडेटा पाठवली बघ। गाई आई गावाला गेलती आईने पोर बघितले ना पोरीचा बायोडेटा आणलाय पण ह्यो काय बायोडेटा बघत नाही पोरीचा। सांगणार आई तुला आवडली का पोर? मस्त आहे व्हॉट्सअप बघतोय दुसऱ्यांची बायोडेटा बघतोय काय स्नॅपचॅटचे बायोडेटा बघतोय। लवकर आता इथून पावसाळ्याचे मार्गेश्वरात केला ना। हा तुळशीचं लग्न आल्यानंतर आम्हाला असतो धंदा त्या टायमाला आम्हाला टाइम नाही। बघ ना गौऱ्या बघ ना। नाही तर आख्याचा तरी करून टाकायला मुला लोक आटकाला मोकली नाही पोरा। हा ना जायला मी करू लग्न मग याचं करून टाकू तू रे माग। गोप्याचा झाला तू गाई झाला गौऱ्या आणि यो एका शाळेतला याला पोरगा झाला पण याचा लग्न झाला। जीव जळतो ना आईचा जीव जळतो इथं पोरा झाल्याला। नाही त्याच्यात नाही काही समाधान आहे आधी दुसऱ्याचा मग आपला पण आता करायला पाहिजे ना। आणि हा ना करणार लग्न। थांब लवकर गोप्या तुझा साधवला याला सांग ना गोपाल तो मित्र बरोबर आहे। म्हातारपणात पोरा ना मग गोदत काही कुताड बोलू। तर चला काय आम्ही चालले उल्हासनगरला गौरव नवीन गाडी घ्यायची। तर आता आम्ही डायरेक्ट गाडी घेणार नाही, पहिले याला बघू कुठली गाडी आवडते। हातावरती 16 लाखाची घ्यायची आया भुसा डायरेक्ट। पण आता याचा कसा वजन नाही तेवढा जीव नाही अंगात म्हणून याला बारकी गाडी बघू कुठली तरी। आई ते रे पैसे दादा गाडी घ्यायला चालले गौऱ्याला। चला गाई जाऊ आता उल्हासनगरला ना याला बघू कुठली गाडी आवडते। काय गाईच गाडी बघायला एवढे जण चालला ते। अरे घ्यायला नाही जायची बघायला जायचं फक्त गाडी। काय रे बघायला जायचे आई 50-60 हजाराला भेटते। अरे सायकल भेटत 50-60 हजारला जायला गाडी कुठे येईल काय रे गौऱ्या? काहीच गीता द्या जरा याला घ्यायची मोठी आया भुजा घ्यायची दे ना 10-20 लाख पैसे दे ना त्याला। 1 लाख पैसे त्याला। गीते गाडी घ्यायला ना गीते किती जण चाला गाडी घ्यायला असं वाटतंय काय नशी मोठी कार घ्यायला चालला ते बघायला चालले फक्त बघायला चाललंय हो ना गाड्या बघायला चालले एवढे जाणार नाही काय रे गौऱ्या? लग्न करायचं चला गाई बघा लग्नाचा विषय काढले असं पलतोय लग्न करायचं नाही त्याला भरून मान पकडून त्याला पोर बघायला घेऊन जाऊ आम्ही। गाई बघा एवढं लगीन करत नाही। गोपालला पोरा झाली तू काय गोठा गेल तो काय रे गोट्या चला गाई जाता आम्ही चाललो उल्हासनगरला। चालेल आवाज आली का? चाललं गावाला जा पाऊस पाणी वारा बिरा बघा जरा काहीतरी वारा जाऊ दे उडून सुकले बघ कसा लग्न करायचं सुकला तो बॉडी जिमला। चला लव यू गाई। चल
चाल गाई चला जाऊ ना बघू याला कुठली गाडी आवडते आता याला मीच गाडी घेऊ चला घे करू घे गौरव शेठला नवीन गाडी बघायला आलोय बघा आता गौरवला कुठली गाडी आवडते बघू आता चालला मागव ना गौरव ही घे ना आपली मस्त वाटते उलट गाईज कमेंट मध्ये सांग कशी वाटते तर गाडी आवडली का गाईज गौरव शेठला ही गाडी आवडलेली आहे नाही ही मी घेतलेली आता बघू याला कुठली गाडी आवडते हा गौऱ्या पैसे आहेत का पैसा रास आहे ना गाईज तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा गौरवनी ही गाडी घेतली पाहिजे का नाही गायला बुलेट घ्यायची बघा असं होईल मग ती गाडी माझी ही याची हा भेटल चला उठा चला काय आता कोटेशन काढू गाडीचा हा गौरव शेठ आता कोटेशन काढतोय गाडीचा घाबरला कोटेशन काढले गौरवनी तेव्हा गेम खेळायला बटन दिला तर इथं चालले का पाण्यात लागायचं आहे काय इथं पाणी भरलं गेम खेळा टेम्पल रन खेळायची टेम्पल रन हा गाडी चालू होती का गौरवला ही गाडी आवडली हो आवडली का गाईस गौरवला बघा ही गाडी आवडली आता भाऊ काय देऊ का कॅश देऊ का डायरेक्ट अरे हॅलो कुतला अरे तुझ्या वजनापेक्षा ती गाडी मोठी आहे घे ना साबण ठेवाला दिली कॅश घेतली गाईस गौरव नवीन गाडी घेतली डायरेक्ट कॅश घेतली कॅश भाई डायरेक्ट कॅश गाडी घेतली बघा गौऱ्यानी एक नंबर गाडी रे गौऱ्या किक मार ना नवीन गाडी घेतली गौऱ्यानी होईल का चालू नाही ऑन रोड आपल्या बेबीला धुवायला घेतले आता चकाचक करायचे गाडी चकाचक अरे माझ्या बेबीला पैसे दे काय बोलतो माझ्या बेबीला पैसे दे थोडे गाईस गौरवला पैसे पाठवा गाडी घ्यायला आता गाईस गौरवची गाडी कमिंग सून 17 नाही त्याला फोन केला नंबर आलेला बघा अवेलेबल आहे का नंबर गाईस लय घाण झाली गाडी माझी म्हणून धुवायला आणली येईल आता अभी चमक रहा है गाड़ी अपना सोमवार मला सांगणार आहे का तुमचा वाईट गाडी धोने के बाद चमक नाही वाईट गाडी मस्त वाटते चला गाईस घरी आलो मस्त गाडी बिडी धुतली ना एवढा आला पाऊस आला पण भिजत जाऊ मला त्याच्या जिमला अंडी घेऊन आलेलो आहे अशा प्रकारे त्याच्यामुळे 1 महिन्यानंतर काय सुताक कसला सुताक गाईस 1 महिन्यात गाडी धुतली मी लो अंडा का माझा बॉईल अंडा बनव चल कामाला लागतं चल लागतंय गाईज 1 महिन्यात मी गाडी धुतली विचार करा एवढी भारी गाडी चमकते आता खतरनाक पैसे पाठवू किती तू गाईज पैसे पाठवा गौऱ्याला मदत करा जरा आर्थिक मदत करा चला काय आता मस्त कपडे वगैरे चेंज करू मग आपण जिमला जाऊ मग रात्री भेटू तुम्हाला गीता पण गेली वाटते मुरबाडला आता हे 4-5 दिवसानंतर तर चला गाईज मस्त फ्रेश होऊ चला गाई 4 अंडी घेतल्या ते आता 4 अंडी खाऊन घेऊ तर चला गाई मस्त 7 वाजता संध्याकाळचे फ्रेश वगैरे झाला तर चाललो जिमला मी आईने माझ्यासाठी मस्त काय आणलंय बांगडा आणलंय मस्त गीता तर गावाला गेली आई उद्या आज तुझी मी सेवा करते तर आई हा ना आता गीता गाई जाता गीता आता कायमची दिवाळीला राहायला जाते त्याच्या फ्लॅट होती म्हणून आईनी लग्न करायला घेतले गौऱ्याचा की मला जेवायला भेटलं म्हणून काय बरोबर गाई कुठे आहे ती काय माहित कुठे आहे गौऱ्याची आई आई नाही गौऱ्याची बायको चला गाई मस्त आई बनवल तो परत मला कॉल कर असली ना गौऱ्याची कोणी तर कॉल करा आईला डायरेक्ट बाई आता आई लव्ह मॅरेज होऊन आई चालेल ना लव्ह मॅरेज आता बघा कोण असली तर चला गाईज आपण जाऊ लगीन करायचे म्हणून
रत्ताली घेतला काय रत्ताली मा फुगला बिगला तर चला काय जिमला जाऊ मग जिम वरून आले तुम्हाला भेटतो चला. चला मित्रांनो आता जस्ट मी घरी आलो मस्त जिम मधून आता. तर हे चणे आणलं त्यांनी हानी आणले रात्री भूक लागलं खायला. आता घरी कोणीच नाही आता शेर अकेला आहे घर पे कारण बाकी सब गाव गए. आईने मस्त मच्छी करून ठेवलेली. हा चला आपण ताव मारू आता मित्रांनो. तर आता गीता पण गेले गावाला 4 दिवस ना बाकी सगळे हॉटेलवरती असतात ना मी एकटाच घरी. आता घरातले येतील 1 वाजता 10 वाजला ते नंतर बघू आपण गेलो तर मग रात्री हॉटेलवर जाऊ नाही तर मग घरामध्ये पिक्चर बघत बसू. चला मित्रांनो फ्रेश वगैरे झालोय तर आता पहिले जेवण वाढून घेऊ आपण. त्याला मला जेवण वाढायला द्या वैताग येतं. गीता बिता असं वाढून देतात मजा येते दुसऱ्याच्या हाताला खायला. चला काही वाढून घेऊ पहिले. तर चला मित्रांनो आता जेवण करायला बसलेलो आहे. मस्त मच्छी घेतली 5 पीस घेतला ते चपात्या आणि भात. भाकरी बंद केला सध्या मी चपात्या चालू आहे 2 चपात्या ना थोडासा भात जास्त पण नाही खाणार रात्री आता. तर असा फिटनेस कसली फिटनेस एवढे महिने तेच करते बॉडीच कमी नाही होती ज्या आईला. तर चला काही मस्त जेवण करून घेऊ मग थोड्या वेळात तुम्हाला भेटतो मी. तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतोय ना मित्रांनो. आज आपले डेली ब्लॉग येत राहणार. तर आता आपल्या ब्लॉगमध्ये फुल मजा धमाल असणार आहे. जे मी जुना होतो तसंच तुम्हाला आता बघायला भेटणार मित्रांनो. पहिले मी डेली ब्लॉग बनवताना आता फुल मजा येणार आहे. 1 लाख सबस्क्राईब केल्याशिवाय थांबणार नाही. आता जोपर्यंत आपल्या घरामध्ये सिल्वर प्ले बटन येत नाही ना तोपर्यंत थांबायचा ना मित्रांनो. असं तुमचं सपोर्ट ना प्रेम असू द्या. जेवढे नवीन असतील सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका. बाय बाय लव्ह यू गाईज.